पवईच्या आरे स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर झाला। मात्र हा एन्काउंटर फेक आहे। पोलिसांनी दबावात येऊन हा एन्काउंटर केल्याचा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलेला आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्या संदर्भात पोलिसांच्या विरोधामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेली आहे। तुम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी कधी होणार आहे? आज तुम्ही हायकोर्टामध्ये हे प्रकरण मेन्शन करणार आहात का आणि आज सुनावणीची काही शक्यता आहे का? आम्ही ही हत्या झालेली आहे, एन्काउंटर नाही आहे, या संदर्भात चौकशी होऊन त्यामध्ये गुन्हा दाखल व्हावा। ज्या पोलिसांनी मारलं आणि ज्यांना त्यांनी सूचना दिल्या अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावं म्हणून आम्ही ही कालच याचिका दाखल केलेली आहे। आणि बऱ्याचशा त्यामध्ये आम्ही मागण्या केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या लाय डिटेक्टिव्ह टेस्ट आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी केलं, त्यांची नार्को अनालिसिस, ब्रेन मॅपिंग काढून की कुठल्या मंत्र्यांच्या किंवा कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हा खून केलेला आहे याची आम्हाला माहिती हवी, म्हणून हा गुन्हा दाखल होऊन तात्काळ हा गुन्हा सीबीआयकडे वर्ग करावा, जेणेकरून राज्य शासन किंवा राज्य सरकारची जी पोलीस आहेत हे एकमेकांना वाचवणार नाहीत। आत्तापर्यंतची इतिहास असा आहे, अशा प्रकारामध्ये नेहमीच पोलिसांना वाचवता आलेले आहे। त्यामुळे तो अंकुश राहू दे, त्यांचा त्या केसवरती अंकुश राहू नये आणि त्यासाठी सीबीआयची मागणी केलेली आहे। आतापर्यंतच्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा रोहित आर्याचा एन्काउंटर झाला तेव्हापासून आतापर्यंत केसरकरांचं एक नाव सातत्यानं समोर येत आहे। काल सुद्धा पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार ज्यावेळेला रोहित आर्याशी मुलांना सोडवण्यासाठी निगोशिएट केलं जात होतं पोलिसांच्या माध्यमातून, तेव्हा सुद्धा पोलिसांनी दीपक केसरकरांना एक फोन केलेला होता आणि रोहित आर्याची विनंती होती की केसरकरांशी मला बोलायचं आणि त्यानंतर रोहित आर्याशी त्यांनी संवाद साधावा अशा पद्धतीची विनंती केलेली होती। मात्र केसरकरांनी बोलण्यास नकार दिलेला होता स्पष्टपणे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घ्या असं सांगितलेलं होतं। केसरकरांचा या सगळ्यामध्ये रोल काय नेमका? तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये तसे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत का? ॲक्च्युली आता हा जो आम्ही याचिका दाखल केलेली आहे, मुळात ही याचिका फक्त त्याच्या मृत्यूबाबतची आहे आणि हा मृत्यू का घडला त्याचं हे कारण जे आहे ह्याची पार्श्वभूमी आहे। जसं आता तुम्ही सतत ते केसरकरांचं नाव जे येतं आहे याच्यामध्ये कुठेतरी मला अशी जशी माहिती मिळाली त्याच्या कुटुंबियाचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्याकडनं की हा एक फायनान्शियल फ्रॉड आहे। ह्या सरकारच्या शाळेमध्ये ज्या फिल्म चालत आहेत मुलांसाठी, या फिल्म बनवण्याचं काम हा रोहित आर्य करत होता। रोहित आर्यच्या नावाने त्या काळात शिक्षण विभागाने 3 GR काढले होते फक्त रोहित आर्यचे चित्रपट चालावे म्हणून। मग बाकीचे लोक चित्रपट बनत होते का? मग ह्यालाच हे फेवर त्यावेळेस का केलं गेलं? मग त्याला कशाबद्दलचे पैसे दिले? बरं, खिशातले पैसे कोणी मंत्र्यांनी त्याला खिशातले पैसे का दिले? यांचा काय व्यवहार होता? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुठेतरी याची चौकशी होणं गरजेचं आहे। सुरुवातीला एक प्रायमा फेसिया जर आपण पाहिलं त्याचा खून का झाला याबाबतची सुरुवातीला चौकशीसाठी आपण दाखल केलेला आहे। ह्याच्या पाठीमागे हात कोणाचे आहेत हा तर तपासाचा भाग आहे, चौकशीचा भाग आहे। नितीन सातपुते म्हणजे काही तपास यंत्रणा नाही आहे। जी मिळालेली माहिती त्याच्या आधारे विश्लेषण करून लॉजिकल आणि आमच्या लेवलला काही तपास करून जी माहिती मिळेल ती आम्ही कोर्टात सादर करणार आहोतच। आता तुम्ही केसरकरांचं सरकारचं नाव घेता किंवा हे प्रकरण घडण्याच्या अगोदर, हत्या घडण्याच्या अगोदर 2 तास त्यांचं पोलिसांशी बोलणं झालं होतं, DCPशी बोलणं झालं होतं आणि केसरकरांशी त्याला बोलायचं आहे असं त्याचं म्हणणं होतं। पण केसरकरांनी त्याच्याशी बोलले नाहीत किंवा त्याला नाकारलं। तर अचानक असं काय घडलं यांच्यामध्ये की त्यांनी याच्याशी बोलायला नकार दिला? तो पैसे मागत होता, त्याचे पैसे त्याला काही बुडवायचे होते, त्याला पैसे द्यायचे नव्हते किंवा अजून काही त्याचा व्यवहार होता? यांची जी निकटवर्ती जे आहेत रोहित आर्यचे त्यांनी मला सांगितलं सरकारबरोबर त्यांनी जो प्रोजेक्ट केला आहे मोदींबरोबर केला आहे, त्यांनी गुजरातमध्ये 2012ला केला आहे, जुनागडमध्ये केला आहे, अजून देशातल्या कुठल्यातरी राज्यामध्ये केला आहे, अगदी यशस्वीपणे। भारतातले सर्वात पहिल्यांदा ह्याने हा जो प्रोजेक्ट राबवला आहे तो यशस्वी आणि मुलांसाठी एक चांगला एकदम माइलस्टोन असा हा प्रोजेक्ट झालेला आहे। तर अशा एवढा चांगला हा प्रकल्प असताना ह्याचे पैसे न देणं याचं कारण काही कळलं नाही कुठे आणि का याचे पैसे बुडवले। आता काल आपण पाहिलं असेल आपले उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की त्याची हत्या जेव्हा झाली त्याला आम्ही धडा शिकवला। म्हणजे धडा शिकवायचं काम हे तुम्ही आज हे वक्तव्य करता, धडा शिकवायचं। त्यांनी आज हे ओलीस नाट्य झालं। ओलीस नाट्य का घडलं? या सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडलं। त्या मुलांचा जीव धोक्यात कोणामुळे आला? या सरकारमुळे आला किंवा जे याला जबाबदार आहे त्याचे पैसे ज्याने दिले नाही त्याच्यावर ही वेळ का यावी? त्याने आत्महत्येचा विचार का केला? त्याने उपोषण का केलं? त्याने आंदोलन का केलं? ह्या सगळ्या गोष्टी सरकारने विचार कराव्या, त्यांनी चिंतन मनन करावं। एखाद्या व्यक्तीला मृत्यूस कारणीभूत ते ठरलेले आहेत
जसं केसरकरांनी म्हटलं की त्यांना कल्पना नाही की हे प्रकरण असं वळण घेईल. प्रकरण कधी कुठे काय वळण घेईल. तुम्ही एखाद्याचे पैसे बुडवता. 1,000 करोड रुपये कॉन्ट्रॅक्टरचे बाकी आहेत. एक कुठल्या तरी राज्यातला इंजिनियर आहे, त्याने आत्महत्या केली. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयी करता या लोकांना वापरून घेता. एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळवणं, ते तडीस नेणं, त्याचे पैसे मिळवणं, यासाठी त्याला अंडर टेबल किती पैसे द्यावे लागतात. रोहित आरेच्या केसमध्ये 3 GR काढण्यासाठी त्याने किती खर्च केले. शिक्षण मंत्र्यांकडे, शिक्षण अधिकाऱ्यांकडे प्रत्येक टेबलवरती त्याला पैसे द्यावे लागले. त्याला असा काय मोठा फायदा झाला होता. बरं, हे ज्या फिल्म त्यांनी बनवल्या होत्या, त्या फिल्म शाळेमध्ये चालवायला प्रत्येक विद्यार्थ्याकडनं 10 रुपये, 20 रुपये असे घेतले जातात. ते पैसे नेमके कोणाकडे गेले? अप्सरा एंटरटेनमेंट ही जी रोहित आर्याची प्रोडक्शन कंपनी होती, त्यामध्ये ते पैसे गेलेले होते की तिथून सुद्धा ते वळते केल्याची चर्चा आहे. मग हे पैसे नेमके कोणाकडे गेले किंवा हे पैसे घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला? हे एक मोठा स्कॅम आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये डिटेल अशी चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर हे अशा फिल्म शाळेत दाखवले जातात. मला सांगा, मुंबईसारख्या ठिकाणी हे ठीक आहे, 10 रुपये 20 रुपये मुलांच्या आपण देतो पॉकेट मनी. पण आदिवासी पाड्यात किंवा अशा शाळा ज्या असतात सरकारी, त्या ठिकाणी 10 रुपये 20 रुपये हा मुलगा देऊ शकतो का? मग ती जबरदस्ती कशाला? ह्या फिल्म्स मोफत दाखवायला पाहिजे. मग पैसे लावून या फिल्म तिथे दाखवायच्या. मग हा आटापिटा कशासाठी? हे पैसे कोण घेतं, काय घेतं? त्यामुळे हे कुठेतरी म्हणजे अति बोलतात ना, एकदम म्हणजे अतिसंवेदनहीन अशा ह्या गोष्टी ह्या घडलेल्या याच्यामध्ये. आणि नाव कुठे येऊ नये, गुपित बाहेर पडू नये म्हणून हा काटा काढला असावा, अशी ही शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचं म्हणणं असं आहे पहिल्या दिवसापासून की 17 मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट करेल अशी भीती सुद्धा होती. आणि म्हणून त्यावेळेला परिस्थिती बघून हा अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय आहे. एन्काउंटर करण्याचे स्पष्ट आदेश नव्हते, मात्र मुलांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि मुलांचा जीव आम्ही सुखरूप वाचवलेला आहे किंवा त्यांना सुखरूप बाहेर तिथून काढलेलं आहे आणि याचं आम्हाला श्रेय जातं. 80 मुलांपैकी 17 मुलं त्या ठिकाणी राहिली होती. जर त्याला त्या बाकीच्या मुलांना जर नुकसान करायचं असतं, त्यांनी सगळ्या मुलांना नुकसान केलं असतं, जाऊन दिलं नसतं. त्याच्या बोली चालू होत्या, त्या सर्व मुलांना त्यांनी सोडून दिलं होतं. 17 मुलं जेव्हा राहिली, त्यांनी स्वतःच बोला की मी आत्महत्येऐवजी असा मी प्लॅन केला की ओलीस ठेवण्याचा. म्हणजे त्याचा उद्देश हा होता की त्याचे हक्काचे जे पैसे होते ते त्याला मिळावे म्हणून त्याला असं वाटलं की असं काहीतरी नाटक ड्रामा केल्यानंतर त्याला पैसे मिळतील. त्याचा हा उद्देश नसावा की मुलांना काहीतरी हार्म करावं, नुकसान पोचावं. त्या लहान मुलांचे तुम्ही इंटरव्ह्यू पाहिले असेल. त्यातली एक मुलगी म्हणाली की अंकल बहुत अच्छे थे. ती वयस्कर त्या आजी होत्या कोणत्या, त्यांनी सांगितलं की त्याने आम्हाला काही नुकसान नाही केलं. त्याचा उद्देश तो नव्हताच. तुमच्या सरकारचा नाकर्तेपणा किंवा शासनाचा त्यांनी त्याचे पैसे न बुडवले, त्याला ही वेळ आणली आणि तो हक्काचे पैसे मागतो. तो त्यांनी रॅन्सम नाही मागितली, खंडणी नाही मागितली. पण कुठेतरी रोहित आर्याचं हे पाऊल चुकीचं होतं हे तुम्ही तरी मान्य करताय का? कारण मुलांना वेटीस धरणं हे काही समर्थनार्थ असू शकत नाही त्याचं. हे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? तो चुकलाच आहे. तो चुकला. आम्ही काही त्याचं समर्थन करत नाही. रोहित आर्याने जे केलं त्याचं समर्थन अजिबात नाही करणार ह्या गोष्टीचं. हे एक फार चुकीचं पाऊल आहे. मुलांची सुरक्षा ही सर्वोच्च असते, ती सर्वात पहिल्यांदा पाहिली पाहिजे. त्याने चुकीचं काम केलं, तो चुकला, पोलीस चुकले, सरकार चुकलं, सगळेच चुकले. मग तुम्ही एकाच चुकीमुळे अनेक चुका झाल्या, सर्वांच्या हातून चुका झाल्या, मग तुम्ही त्याचा खून करणार. बरं, दुसरी गोष्ट, हा जो हत्या झाली, हे जे एन्काउंटर झालं, आता हा काय लास्ट रिसॉर्ट नसतो की लास्ट एक शेवटचा उपाय नसतो. हा जो अमोल वाघमारे नावाचा जो अधिकारी आहे, हा स्पेशल ट्रेनिंग घेतलेला कमांडो आहे. त्यांनी ATS मध्ये काम केलेलं आहे. एकदम निशाणची आहे, निशाणेबाज. 100 मीटरवरून पण तो अचूक डोळा फोडू शकतो, एवढा तो निशाणेबाज आहे. मग जर तो आतमध्ये गेला, त्याला गोळी घातली, छातीमध्ये गोळी मारली, ती गोळी आरपार गेली. गोळी आरपार जाण्याकरता माणसाला 5 फुटापर्यंतच्या पेक्षा कमी अंतराने गोळी मारावी लागते. ती गोळी एवढे जवळ मारली. मग तुम्ही जर एवढे एक्सपर्ट कमांडो होते, तुम्ही आज जाऊन काय करत होते? मग तो जर पकडला, त्याला पकडण्याच्या रेंजमध्ये होता. तो 5 फूट म्हणजे जास्त रेंज नाही. मग तो पकडण्याच्या रेंजमध्ये असताना त्याला गोळी का घातली? पोलीस डिफेन्समध्ये हे म्हणतात की त्याच्या हातामध्ये जी गन होती ती एअर गन आहे, याचा आम्हाला काही त्याबद्दल माहीत नव्हतं आणि त्यामुळे तो गोळी चालवेल म्हणून सेल्फ डिफेन्समध्ये हा घेतलेला निर्णय आहे. शिवाय ज्या 4 मुलांना त्या खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं, त्यांच्यासमोर काही रबर सोल्युशन टाकलेले होते, कपड्यावरती केमिकल्स टाकलेले होते, त्यामुळे मुलांना सुद्धा हानी पोहोचवण्याच्या तयारीमध्ये होता. जरी आपण पोलिसांची वर्जन जशी त्यांची आहे तशी जरी स्वीकारली, गोळी जेव्हा मारली, तो तो हातामध्ये येण्याच्या रेंजमध्ये होता. जर त्याच्या हातामध्ये गन होती, आता हे पोलिसांचं स्टेटमेंट, DCPचं स्टेटमेंट आहे की त्याच्या हातामध्ये जी गन होती ती छर्याची गन होती. ते त्याच्या लक्षात आलं. जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे त्याच्या हातामध्ये नकली गन आहे, मग तुम्ही त्याला गोळी का घातली?
पण नकली गन आहे म्हणजे तो तुम्हाला हार्म करू शकणार नाही किंवा तुम्हाला हार्म होणार नाही. तो हातात येईल असा कॅच होईल एवढ्या रेंजमध्ये असताना त्याला पकडायच्या ऐवजी त्याच्या छातीत गोळी का मारली. बरं, गोळी मारण्यासाठी एखाद्याची जर तुम्हाला जर असा थ्रेट असेल तो थ्रेट एलिमिनेट करण्यासाठी एक गाईडलाईन दिलेली आहे PUCL जी आता आम्ही न्यायालयात याचिका होती, अक्षय शिंदेमध्ये पण होती. त्यांनी सांगितले त्याला जखमी करावं लागतं. त्याला जखमी कसं करणार, त्याच्या पायावर गोळी मारणार, हातात गोळी मारणार किंवा इतर कुठल्या तरी भागात, पण जेणेकरून त्याचा जीव जाणार नाही. त्याला इंज्युर्ड करून तुम्ही त्याला डिजेबल करू शकता, नॉकआउट करू शकता. तसं न करता एकच गोळी डायरेक्ट कशी लागली छातीला, इतर गोळ्यांचं काही मिसफायर झालं का, की असं झालं का 100 गोळ्या चालवल्या त्यातल्या सगळ्या मिस झाल्या आणि एकच गोळी त्याला लागली, असं नाही झालं. एकच गोळी जवळून त्याला पकडून मारली. जसं अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये अशी त्याला हातात पकडून गोळी घातली होती तशीच गोळी ह्याला जवळून मारली. हे जे सांगतात परसेप्शन, हा खून पचवण्याकरता मुलांचं कारण सांगितलं जातं. त्या ठिकाणी त्यांनी हे ठेवलं ते ठेवलं, ज्वलनशील पदार्थ ठेवले, गन ठेवली. आता गन छऱ्याची गन आहे, छऱ्याच्या गनने हत्या होऊ शकते का? पण जेव्हा तुम्हाला नॉलेज आहे की ही गन छऱ्याची आहे, मग हत्या कशी होईल? पण तुम्ही जास्त अधिक बळाचा वापर केला. त्या ठिकाणी अधिक बळाचा वापर करायची गरज नव्हती आणि तुम्हाला त्याला पकडण्याच्या तो रेंजमध्ये होता. तुम्ही कमांडो आहात, त्याला खाली पाडण्यासाठी पायात काठी मारून कसंही करून तुमचे एवढे 100 कमांडो त्या ठिकाणी होते. त्यांनी का नाही काय मग त्याला पकडलं? तुम्हीच काय एकटे हिमॅन आतमध्ये घुसले? तुम्ही काय चित्रपट पाहता का कुठला तरी? ते कुठला तो पिक्चर, तो पाकिस्तानला तो टायगर जिंदा वगैरे असला काय पिक्चर बघून तुम्ही मोटिवेट होता का? एकटे जातात. मग कमांडोनी काय केलं तिकडे? मग एवढ्या मुलांची सुरक्षा कमांडोनी करायची होती, त्यांना प्रोटेक्ट करायचं होतं, त्यांचं शिल्ड करायचं होतं त्यांना. हा एकटा घुसून आत्महत्याला मारलं, कोणाला माहीत? ही जी स्टोरी सांगतोय ही त्यांची वर्जन आहे, पण त्याच्या छातीतून गोळी आरपार गेली हे तर सत्य आहे. त्याचा फॉरेन्सिक त्याचं झालेलं आहे, त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे, त्याची व्हिडिओ फुटेज आहे. त्यामध्ये आरपार गोळी गेली म्हणजे एवढ्या जवळून त्यांनी त्याला गोळी घातलेली आहे. त्यामुळे ही हत्याच आहे. लांबून जर असा लांबची रेंज असती, त्यांनी लपून त्याला जर मारलं असतं किंवा जर क्रॉस फायरिंग झालं असतं दोघांचं, तर ती शक्यता असते की बाबा समोरच्या व्यक्तीला एलिमिनेट करा, त्याची हत्या करा. पण तसं इकडे काय झालं नाही. पोलिसाच्या त्याने जर मिसफायर केलं असतं किंवा फायर झालं असतं तर त्या पोलिसाला देखील लागलं असतं. तसंही काय नाही, स्क्रॅच नाही, कुठे कपडे फाटल्याचे कुठे निशाण नाहीत, काहीच नाही. ही क्लिअर कट हत्या आहे, ब्रुटल मर्डर, कोल्ड ब्लडेड मर्डरच हा. ॲडव्होकेट नितीन सातपुते आपल्यासोबत होते आणि हा एन्काउंटर नाहीये किंवा परिस्थिती बघून केलेला एन्काउंटर नाहीये, तर हा ब्रुटल मर्डर आहे, ही हत्या आहे असं त्यांनी दावा केलेला आहे आणि याचिका सुद्धा दाखल केलेला आहे. त्यामुळे कोर्टात ही सुनावणीसाठी याचिका आल्यानंतर कोर्ट याकडे कसं बघतं आणि काय निर्णय देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.